काल मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामधला जो पुतळा होता तो खरं तर त्या ठिकाणी पडला। त्याच्यातील शर्मिनी मान सर्व महाराष्ट्राच्या लोकांची त्या ठिकाणी खाली गेलेली आहे। 8 महिन्यात जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा डामडौल करून आपण एक पुतळा चांगल्या स्थितीत ठेवू शकत नसत तर याला कुठेतरी आम्ही सगळेजण कमी पडलो असं म्हणणं त्या ठिकाणी रास्त ठरल। खरं तर या सरकारने चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईघाईने त्या ठिकाणी बसवला। 45 फुटी मूर्ती असलेला पुतळा, त्याच्यामध्ये कुठेही वेळोवेळी लोकांनी सांगितलं होतं, तिथल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हा पुतळा योग्य पद्धतीने बसलेला नाहीये, तरी देखील कानाडोळा करून त्या ठिकाणी शासनाने त्याचं उद्घाटन केलं। 8 महिन्यात तो पुतळा पडला। तर त्या राज्यकर्त्यांना थोडी शरम वाटली पाहिजे की आपण कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचं संवर्धन करतो। खरं तर अरबी समुद्रात आपण त्या ठिकाणी पुतळा उभा करणार होते, हे देखील आपण एक महाराष्ट्राला दाखवलेलं दिवा स्वप्न आहे। या अशा वृत्तीचा आपल्या या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो। खरं तर शर्मिनी मान आमची खाली जाईल अशी परिस्थिती, म्हणून आज आम्ही दुग्धाभिषेक केला, महाराजांना नतमस्तक झालो की आम्ही कुठे कमी पडलो असेल तर आम्हाला या ठिकाणी माफ करा। पण निश्चित उद्याच्या काळात ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येईल त्यावेळेस भव्य दिव्य आणि समुद्राच्या जवळ असला तरी चिरकाल टिकणारा पुतळा या सरकार उभं करेल, तेवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधानांच्या हस्ते मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थान नव्हे तर संपूर्ण जगाचं दैवत। त्यांचं नाव घेतल्यावर बऱ्या मोठ्या थोरांना छाती भरून येते आणि अशा राजाचा पुतळा या भारतीय जनता पार्टीच्या काळात पडतोय हे खरं म्हणजे दुर्दैव आहे, या भारताचा हिंदुस्थानचं दुर्दैव। आणि म्हणून पैसे कशात खायचे, भ्रष्टाचार कशात करायचा, हे अशा ठेकेदाराचे खरं म्हणजे हातपाय तोडले पाहिजेत। आणि ज्यांनी हा पुतळा बसवला, ज्यांनी हे टेंडर काढलं, त्याचे ज्यांनी घोटाळे घातले, अशा पक्षाचाही सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि अशा विचारांचा सुद्धा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे। गांभीर्याने जर त्या स्मारकाचं काम जर ठेकेदाराने गांभीर्याने केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण परमेश्वर समजतो, देवापेक्षाही मोठं स्थान या हिंदुस्थानमध्ये त्यांना दिलेलं आहे आणि अशा देवतेचा अपमान, घोर अपमान आपल्या सगळ्यांकडून झालेला आहे। तर म्हणजे आपण सगळेजण कुठेतरी कमी पडलेलो आहोत। मी सगळ्या या घटनेचा निषेध करतो।